गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत उद्या मार्करवाडीच्या दौऱ्यावर आहेत। गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांची उद्या मार्करवाडीत जाहीर सभा होणार आहे। राम सातपुते यांनी एक्स पोस्ट करत ही माहिती दिली आहे। मोहिते पाटील यांची जुलमी राजवट उद्ध्वस्त करण्याचे ग्रामस्थांना आवाहन देण्यात आले। उद्याच नाना पटोले ही मार्करवाडीत असणार आहे। ईव्हीएमवर अविश्वास दाखवत मोकपोल घेण्याचा मार्करवाडीकरांचा प्रयत्न होता। या संदर्भातच ही बातमी आपण बघतोय। कालच शरद पवारांनी या गावाला भेट दिली आणि उद्या सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर हे मार्करवाडीत असणार आहेत। महत्वाचे निर्णयाचं दुःख नाही, काळ सोकावतो। हे निवडणूक यंत्रणेचा काळ एकदा सोकावला की तुम्हा सर्वांच्या अधिकारावर संकट आल्याशिवाय राहणार नाही। आणि ही सगळी माहिती द्या आणि शक्य असेल तर तालुक्याच्या सगळ्या गावात ठराव करा की आम्हाला ईव्हीएमनी मतदान नको आणि आम्हाला जुन्या पद्धतीनं निकाल पाहिजे। आणि त्या ठरावाची फेर उत्तर आमच्याकडे द्या, ते आमच्याकडे देतील। धैर्यशील आम्ही लोक त्यासंबंधी कुठं पोचवायचं त्या ठिकाणी ते पोचवं। जनतेचं जे मत आहे ते स्वीकारलं पाहिजे। विनाकारण लोकशाहीवरनं लोकांचा विश्वास उठेल, लोकशाही प्रक्रियेवरनं लोकांचा विश्वास उठेल अशा प्रकारची कारवाई किमान शरद पवार साहेबांनी तरी करू नये अशी आमची अपेक्षा आहे। कारण 50 वर्षापेक्षा जास्त प्रदीर्घ अनुभव असलेले ते नेते आहेत। अशा नेत्यांनी अशा परिस्थितीमध्ये संयमाने वागायचं असतं आणि पराभव स्वीकारायचा असतो। मला विश्वास आहे की निश्चितपणे काही त्यांच्या कार्यकर्त्यांच्या दबावाखाली कदाचित ते असं वागत असतील, पण मनातनं त्यांना देखील माहिती आहे की जी काही कारण असतील पराभव झालेला आहे। दुसरीकडे कल्याणकारी योजना आम्ही सुरू केल्या, लाडक्या बहिणीपासून लाडक्या भावापासून लाडका शेतकरी सगळ्या योजना सुरू केल्या। आणि या योजनांचा परिपाक जो आहे, मी नेहमी म्हणायचो या कामांची पोचपावती आम्हाला या निवडणुकीमध्ये बघायला मिळेल आणि तसंच झालं। आणि त्यामुळे विरोधी पक्षाला माझं आव्हान आहे, हे रडगाणं आता थांबवा आणि आम्ही जो विकास केलेला आहे त्या विकास रडगाणं बंद करा आणि विकास गाणं सुरू करा। कुठल्याही कायद्यामध्ये कुठल्याही नियमामध्ये दुसऱ्या कोणत्याही माणसाला अशा प्रकारच्या प्रोसेस करण्यासाठी, निवडणूक स्वतः करण्यासाठी अधिकार कोणालाही प्राप्त नाही आहे। म्हणून त्यांच्या जे निवेदन होता ते प्रांत आणि तहसीलदारांनी त्याला अमान्य केला। त्यानंतरही त्या ठिकाणी जे नागरिक होते त्यांनी असा ठरविला की आम्ही स्वतः मतदान करून बघणार। त्यामुळे 2 डिसेंबर पासून 5 डिसेंबरला प्रांत मार्च शिरसनी त्या ठिकाणी जमावबंदीचा आदेश काढला। मला वाटतं महाविकास आघाडीची भरकटवाढी झालेली आहे आणि त्याच्यामुळे भरकटल्यासारखे त्या ठिकाणी बोलतायत। आमचे मुख्यमंत्री आव्हान बिव्हान असं काही घेत नाहीत, ते आव्हान महाराष्ट्राच्या प्रश्नांचं घेतात, समस्यांचं घेतात। आता पवार साहेबांचं या वयात काय आव्हान घेणार ते?